नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सर्वप्रथम मला माझ्या चॅनलच्या दर्शकांचे खूप आभार मानायचे. होय, कारण आता लवकरच माझे यूट्यूब चॅनल कॉमन मॅन हे यूट्यूब चॅनल आता 20,000चा टप्पा पार करणार आहे. आणि हे सगळं आपल्यामुळेच घडतं आहे की मी जे विश्लेषण करत असतो त्याला भरपूर प्रतिक्रिया देता, भरभरून ते विश्लेषण लोकांपर्यंत पोहोचवता आणि त्यामुळेच हे शक्य झालं आहे. अजून एका गोष्टीकरता विशेष आभार की अनेक दर्शक कॉमेंट्स करत असतात आणि कॉमेंट्समधून मी नक्की कोण आहे, होय म्हणजे माझं नाव काय आहे, मी काय करतो, अशी अनेकांना उत्सुकता आहे. माझा फोन नंबर देखील अनेक मागतात आणि काही दर्शक त्यांचं असं देखील म्हणणं आहे की तुम्ही फोन नंबर द्या, आम्ही तुम्हाला आर्थिक मदत करू. कारण वंचित बहुजन आघाडी यांचं समर्थन करणारं असं आपलं विश्लेषण असतं. माननीय प्रकाश आंबेडकर यांच्या समर्थनार्थ आपण व्हिडिओ बनवता आणि त्यामुळे तुम्हाला आर्थिक मदत करणं हे आमचं कर्तव्य आहे. अशा सगळ्या लोकांचे मी आभार मानतो. आणि माझं असं म्हणणं आहे की आर्थिक मदतीची मला गरज नाही असं नाही म्हणणार, मात्र प्रकाश आंबेडकर यांच्यासारखा स्वाभिमानी विचार माझा आहे. मी कुठलं काम करतो या बाबतीत एक स्पष्ट सांगतो की मी व्यसनमुक्तीचा कार्यकर्ता आहे आणि मी आपोआप कार्यकर्ता झालेला नाही आहे. लहानपणापासून मला सामाजिक कार्याची आवड होती, मात्र तारुण्याच्या काळामध्ये म्हणजे माझ्या तरुण परत कॉलेजला असताना मी मित्रांच्या संगतीने म्हणा, माझ्या नकारात्मक विचारसरणीमुळे म्हणा, काही म्हणा, पण मी व्यसनांच्या आहारी गेलो. आधी दारू, मग गांजा आणि शेवटी ब्राऊन शुगर. आणि आयुष्यातली जवळजवळ 20 वर्ष मी या व्यसनामध्ये वाया घालवली आहे. आणि त्यानंतर मी पुन्हा उभा राहतोय आणि हे सगळं नुकसान केल्यानंतर उभं राहताना बराच त्रास होतो, हे नक्कीच. पण मी तो त्रास सगळा संघर्ष, त्या अडचणी पार पडत मी माझं आयुष्य समाधानाने जगतो आहे. माझ्याकडे फार काही नाही आहे, स्वतःचं घर नाही आहे, गाडी बंगला वगैरे या गोष्टी फार दूरच्या आहेत, पण मी स्वाभिमानाने जगतो आहे. त्यामुळे ज्यावेळी मला आर्थिक मदतीची गरज भासेल त्यावेळी मी नक्कीच माझ्या दर्शकांना तसं आवाहन करेन. आता मूळ विषय, होय मूळ विषय असा आहे की काल जी प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद पार पडली आणि त्यामुळे त्यांनी त्यामध्ये पत्रकारांच्या सर्वच प्रश्नांची सविस्तर अशी उत्तरे दिलेली आहेत. ती पत्रकार परिषद आपण बघू शकता, यूट्यूबवर आपल्याला बघायला मिळेल किंवा विविध न्यूज चॅनल्सवर ती आपल्याला बघायला मिळू शकते. माझा मुद्दा आजचा असा आहे की आरक्षणवादी आणि संविधानवादी हे खरोखर एकत्र येतील काय, म्हणजे प्रकाश आंबेडकर यांचं तसं आवाहन आहे. कारण आता आरक्षण हळूहळू पूर्णपणे बंद पडण्याच्या दिशेने जात आहे. होय, प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलं की सुप्रीम कोर्टाचा एक निकाल आलेला आहे आणि त्या निकालामध्ये जसं आरक्षणाचं वर्गीकरण, उपवर्गीकरण करण्यात येऊ शकतं, या निकालाचं स्वागत झालेलं आहे. पुढे SC आणि ST यांना आता क्रिमी लेअर सारखेच कायदे लागू होऊ शकतात आणि त्यामध्ये एका कुटुंबाने जर आरक्षण घेतलं असेल तर त्या कुटुंबातल्या दुसऱ्या सदस्याला आरक्षण घेता येणार नाही. या दिशेने ही वाटचाल सुरू आहे. या निर्णयाचं, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे सगळ्या प्रस्थापित पक्षांनी. आता आरक्षण सुरू राहावं की बंद पडावं, आरक्षणाची गरज काय, आरक्षण या कोड्या आहेत, असे अनेक मुद्दे येतील आणि ते मुद्दे त्यांच्या दृष्टीने बरोबर असतील. मात्र स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे आरक्षण ज्यावेळेस लागू झालं त्यानंतर जर आपण समाजात बघितलं तर उपेक्षित समाजाला त्याचे खूप फायदे मिळालेले आहेत आणि ते मिळायलाच हवे. पण फक्त शहरी भागामध्ये हे फायदे जास्तीत जास्त मिळालेले आहेत. ग्रामीण आणि खेडोपाडी किंवा आदिवासी भागांमध्ये अजूनही हे फायदे पोचलेले नाहीत किंवा मिळू शकलेले नाहीत. कारण तुम्ही लक्षात घ्या की वर्षानुवर्षे किंवा शेकडो वर्षे म्हणूयात, आपण शेकडो वर्षे म्हणूयात, की जो समाज उपेक्षित होता, जो समाज वंचित होता, साधं पिण्याचं पाणी देखील ज्यांना नाकारलं जात होतं, ज्यांना अस्पृश्य असं वागवलं जात होतं, शेकडो वर्षे मित्रांनो विचार करा. म्हणजे अनेकांना असं वाटतं की आता आरक्षणाची गरज काय,
किंवा तो जो त्रास देणारे लोक होते तेही गेले, त्रास भोगणारेही गेले, आणि आता हे संविधानाचं राज्य आहे, समानतेचं राज्य आहे, तेव्हा सगळ्यांना समान दर्जा असायला हवा. मुळात आरक्षण का लागू झालं हे ज्यांनी समजून घेतलेलं नाही आहे ना, त्यांना असे प्रश्न पडू शकतात. शेकडो वर्षे जो समाज वंचित राहिला, जे लोक वंचित राहिले त्यामध्ये ओबीसी येतात. खरं तर ओबीसीचं आरक्षण मिळायलाही फार वेळ लागला. होय, मंडल आयोगाला कोणी विरोध केला होता, काँग्रेसचा कसा विरोध होता, प्रस्थापित पक्षांनी मंडल आयोग नाकारायचे कसे प्रयत्न केले होते हे देखील आपल्याला माहिती आहे. ओबीसी आरक्षणाला विरोध केला होता. तर अशा शेकडो वर्षी उपेक्षित, वंचित, गावकुसा बाहेर राहिलेल्या लोकांच्या बाबतीत विचार करायला हवा. म्हणजे पिढ्यानुपिढ्या ज्यांना शिक्षणाचा गंध नाही, पिढ्यानुपिढ्या ज्यांनी कुठल्याही प्रकारचा प्रगती अशी ज्यांना माहितीच नव्हती, हो, प्रगती कुठल्याही प्रकारची माहिती नव्हती, केवळ प्रस्थापितांच्या गुलामीमध्ये जे जगलेले लोक आहे शेकडो वर्षे, अशा गुलामांना जागं करण्याकरता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी चळवळ उभारली होती, आणि त्या चळवळीला आज कुठे योग्य ते रूप येते, आज कुठे म्हणजे अजून खरं तर हा उपेक्षित आणि वंचित समाज जो आहे तो पूर्णपणे सांस्कृतिक आणि सामाजिकदृष्ट्या प्रगल्भ व्हायचा आहे, प्रगत व्हायचा आहे. आणि त्याकरताच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारलाय की खरोखर प्रगल्भ व्हायचा असेल सामाजिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या आणि आध्यात्मिकदृष्ट्या देखील. होय, आध्यात्मिकदृष्ट्या म्हणून बौद्ध धर्मातलं पंचशील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अंगीकारायला सांगितलं. आणि हिंदू धर्माचे संस्कार पूर्णपणे पुसून टाकण्यासाठी, आता पूर्णपणे का पुसून टाकायचे त्याकरता, कारण धड हिंदूने आणि धड बौद्धने अशी परिस्थिती होऊ नये, बौद्ध धर्म पूर्णपणे अंगीकारण्यासाठी त्या 22 प्रतिज्ञा दिल्यात आल्या. त्यामध्ये कुठेही देवांचा तिरस्कार करा असं बाबासाहेबांनी सांगितलं नाही. देवांचा तिरस्कार करा, देवांवर टीका टिप्पणी करा, त्यांच्यावर टीका करा, देवांबाबत विचित्र विकृत असं वक्तृत्व करा असं कुठेही सांगितलेलं नाही. फक्त त्यांना मानू नका किंवा त्यांची पूजा अर्चा करू नका, असं सगळं त्या 22 प्रतिज्ञांचं सार आहे. हिंदू समाजाचा अर्थात त्यामुळे रोष आहे, पण शेवटी योगाने आलंच. पण शेकडो वर्षी ज्यांनी भोगलेले आहेत त्यांना जर हिंदू समाजाच्या मानसिक गुलामीच्या बेड्या तोडायच्या असतील तर हे आवश्यक होतं. त्याकरता बाबासाहेब आंबेडकरांनी ते सांगितलं होतं. प्रकाश आंबेडकर यांनी जे आरक्षणाबाबतीतलं विधान केलेलं आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. त्यांचं म्हणणं आहे की या निवडणुका आता आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढल्या जाणार आहेत. होय, लोकसभेच्या निवडणुका संविधानाच्या मुद्द्यावर लढल्या गेल्या, आणि आता संविधान आणि आरक्षण या मुद्द्यावर महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुका लढण्यात येणार आहे. आपल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अगदी लाडकी बहीण योजनेपासून ते लक्ष्मण हाके यांच्या बदनामीचं कसं षडयंत्र आहे इथपर्यंत सगळ्या प्रश्नांची उत्तर दिलेली आहेत. आणि त्यांनी आवाहन केलेलं आहे की जर आरक्षण वाचवायचं असेल, संविधान वाचवायचं असेल, प्रस्थापित पक्ष, मी कोणाचं नाव घ्यायची काही गरज नाही, आपल्याला सगळं माहिती आहे प्रस्थापित पक्ष कोण आहे. हे प्रस्थापित पक्ष आरक्षण बंद करण्याच्या दिशेने जात आहेत. आणि तसं होऊ द्यायचं नसेल, तुम्हाला आरक्षण वाचवायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीला मतदान करा, त्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असं स्पष्ट प्रकाश आंबेडकर यांच्या एकंदरीत मुलाखतीचं सार होतं किंवा त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि बरोबरच आहे. पहिली आघाडी, दुसरी आघाडी, तिसरी आघाडी तर मी म्हणतो काल्पनिक आहे. तिसरी आघाडी प्रकाश आंबेडकर यांची नाही, त्यांची तर पहिली आघाडी आहे. प्रकाश आंबेडकर, आदिवासी संघटना आणि ओबीसी समाज जो आता जास्तीत जास्त संख्येने प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी उभा आहे, मीडियाने जरी दाखवलं नसलं तरी. तर आता ही तिसरी आघाडी जी म्हणते आहे की मनोज जरांगे यांना आम्ही मुख्यमंत्री करू, राजरत्न आंबेडकर यांनी असं विधान केलेलं आहे. अगदी हास्यास्पद असं नाही म्हणता येणार त्यांचं विधान, पण प्रस्थापितांचे मनसुबे काय आहेत तुमच्या लक्षात येईल. आणि प्रस्थापितांचे मनसुबे जर तुम्ही वेळीच ओळखले तर तुम्ही कधीच इतर पक्षांच्या मागे जाणार नाही आणि प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहाल. इथे या व्हिडिओवर देखील अनेक टीका येतील, अनेक पद्धतीचे कॉमेंट्स अशा होतील अनेक पद्धतीच्या की मी हे सगळं का सांगतो आहे. काही लोकांना असं वाटेल मी हे फसवं करतो आहे असे व्हिडिओ, काही लोकांना असे वाटू शकेल की हा सगळा वंचित बहुजन आघाडीचा खोटा प्रचार आहे, वंचित बहुजन आघाडी उपेक्षितच राहणार आहे, किंवा वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यावर जी टीका होते, यांच्यावर जे नावं ठेवले जातात
की ते थोडेसे प्रकाश आंबेडकर तिरसट स्वभावाचे आहेत, ते कोणाबरोबर जुळून घेत नाही, हे नेहमीच आहे. आणि या सगळ्या खोट्या नॅरेटिव्ह सोडून आपण प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी राहा. जर आरक्षण वाचवायचं असेल तर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे चॅनल, हा व्हिडिओ पोचवा. धन्यवाद. भेटूयात नवीन व्हिडिओ कॉमन मॅनसह.